अगं साधा चहा नाही बनवता येत तिला, माहितीये का? पहिल्या दिवशी ग बिचाऱ्या रोहननी स्वतः चहा बनवला तिच्यासाठी, तो सुद्धा पलंगावर आणून दिला. हे काय, याला काय अर्थ आहे का? आपल्याकडे आजारी माणसाला, तान्या बाळाला पलंगामध्ये अन्न देतात. हे काय इथे बघा. अगं आई, आता माणसं सारखी नसतात. असं कसं ग? हे बघ हे बघ, दात न घसता चहा पिणं हे किती चांगलंय. आपल्यासाठी असू दे किंवा दुसऱ्यांसाठी असू दे, वाईटच आहे ना. काम सांगायची मला भीतीच वाटते. एखादं काम सांगितलं ना की 10 कामं उकरून काढते ती, सगळा पसारा करून ठेवते आणि मग मला आवरायला लागतो. करणार काय? मुद्दाम करते का ती? मुद्दाम. मला तर असंच वाटायला लागलंय. म्हणजे मी काम सांगून येत ना तिला म्हणून. आई करेल, हळूहळू करेल, शिकेल. हळूहळूच, तेच तर सगळं हळूहळू करत असते. हे उचले पटकन. अगं एकेका कामाला 3-3 तास लावते स्वानंदी, तुझा विश्वास बसणार नाही. हे असं सगळं ना मुद्दाम ती नाटकं करते ग, नाटकं. मला माहितीये. म्हणजे सगळं कसं हळूहळू करायचं, सगळा पसारा करून ठेवायचा. म्हणजे सांगणारा म्हणतो मरो, मीच करते सगळं. ही सगळी नाटकं ती मुद्दाम करत असते. आई अगं तिला नाही आता सवय आपल्यासारखं जगायची. आपण थोडं समजून घेतलं पाहिजे ना तिला. आपण नाही ग, तुझा शील सासरी. मलाच करावं लागणार आहे सगळं. अजून काय? आय वंडर या अधिराच्या कपाटात काय असेल? सोश नॉट अ गुड हॅबिट. ती नाहीये ना आता, मग तिचं कपाट नाही उघडायचं असं. मी चेक नाही करत आहे, मी फक्त बघतीये उघडून. बघा 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 बघा, हे बघा, हे बिळातून उंदीर पडतात ना बाहेर, तसे हे कपाटातून कपडे बाहेर पडत असतात तिच्या. तर काय बोलायचं? खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटत असेल ना? खूप खूप दिवस तुला अशी शांतता मिळालीच नसेल. ऑफकोर्स, म्हणजे तुझी बेडरूम आहे इथे स्वतंत्र आणि तुझी स्पेस आहे ना तुला. अधिरा, तू ना आमची प्रिन्सेस आहेस आणि तुला प्रिन्सेस सारखंच वागवलं पाहिजे. तुला माहितीये का अधिरा, मम्माने तर आपल्या स्टाफला तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट करायला सांगितलंय. स्मूदी, पॅनकेक्स, फ्रूट्स आणि असं बरंच काही. ओ माय गॉड, वाव. येस. यू नो व्हॉट, मला ब्रेकफास्ट वरून आठवलं. आज येताना बाबांनी माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवला. या आवाकडो सँडविच. म्हणजे एकदम सिम्पल आणि स्वीट होतं, बट ओ माय गॉड, इट वॉज टू टेस्टी. अजूनही माझी ती टेस्ट रेंगाळते माझ्या जिभेवर. मी ना घरी गेल्यावर त्यांना आधी तेच सँडविच बनवायची रिक्वेस्ट करणार आहे. की कमॉन यार, तू आत्ताच आलीयस आणि लगेच जाण्याची गोष्ट काय करतेस? आय नो राईट. ओ माय गॉड, मी आत्ताच आली आणि आय एम ऑलरेडी मिसिंग दॅट हाऊस. लव्ह इज स्ट्रेंज, राईट? नाती इतकी डीप होतात ना, कळतच नाही. अर्पिता ताई, आपले बाबा तर मला आठवत नाहीत, पण आत्तापर्यंत मी पिंट्या दादालाच फादर फिगर म्हणून बघत आली. आणि आता रोजचे बाबा, नो व्हॉट, ही इज व्हेरी स्वीट. मला ॲक्च्युली त्यांच्याबरोबर खूप छान वाटतं ग. ही इज लाईक अ फादर फिगर. आणि यू नो व्हॉट, तेही मला म्हणाले दॅट मी त्यांचं 4थं मूल आहे म्हणून. इज इट व्हेरी स्वीट. ते माझी खूप काळजी घेतात ग, खूप सपोर्ट करतात मला. आणि मे बी ते त्या घरात असल्यामुळे ना मला नेहमी त्या घरात सेफ वाटतं. चांगलंय. हॅलो. आता तरी येतोय का आवाज ऐकू तुला? तुला परफ्यूमचं नाव टेक्स्ट केलंय, ते उद्या आलं पाहिजे. काय म्हणालास? महाग. महाग हा शब्द सुद्धा ही अंशुमनसाठी स्वस्त आहे. पहिल्यांदा डील करतोयस का माझ्याशी? आता सॉरी कशाला म्हणतोयस? जेवढं सांगितलंय तेवढं पाठव. माझ्यासाठी काय ऑर्डर करतोयस का? आजी तुला काय हवंय का? मला सांग, मी लगेच ऑर्डर करतो. भगवान का दिया मेरे पास सब कुछ है. तो मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, नौकर चाकर है, बैंक बैलेंस है, मेरे पास अंशु है, मेरे पास पिंटिया है. तुम्हारे पास क्या है? मेरे पास मेरी आजी है. अरे आजी,
आजकाल इंग्लिश मूवी सोडून हिंदी फिल्म बघायला लागलीस की काय? अरे हिंदीच काय, मी तर मराठी, गुजराती, बंगाली, तामिळ सगळ्या भाषेतल्या मूवीज बघते मी. तुम्हाला काय वाटलं फक्त मी ती इंग्लिश मधल्याच मूवीज बघते? अरे घरी काही काम नसतं ना, म्हणून मी या सिनेमांचीच मैत्री केली. ओहो, डायलॉग. अरे माझं सोड, पण तू काय ऑर्डर केलेस ते सांग मला. अगं विशेष काही नाही, एक परफ्यूम ऑर्डर केला. अदिरासाठी? नाही, माझ्यासाठी. मला वाटलं की बहीण लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माहेरपणाला आले तर तू तिच्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं असतील, म्हणजे गिफ्ट म्हणून रे. हे बघ, म्हणजे आता अर्पिताने कसं अधीरासाठी ते स्पाची ट्रीटमेंट गिफ्ट म्हणून दिले तिला, आणि तसंच पिंट्याने ते तिच्यासाठी डिनर ऑर्गनाईज केले ना. मला वाटतं अधीरासाठी तू पण काहीतरी ऑर्डर करतोस की काय याच्यावर. मग तिच्यासाठी पण काही ऑर्डर करू का? म्हणजे असं कोणीतरी सांगतंय म्हणून कोणाला तरी गिफ्ट द्यायचं ह्याच्यात काय अर्थ नसतो अंशू. म्हणजे मग ते फक्त गिफ्ट होते रे, त्याच्यात काय असे भावना नसतात रे अंशू. पण आजी, माझा खरंच अधीरावर जीव आहे. म्हणजे तुझ्या बोलण्यातून, तुझ्या वागण्यातून कधी जाणवलं तर नाही रे ते? मग जाणवण्यासाठी म्हणून गिफ्ट देऊ का तिला? गिफ्ट हे फक्त निमित्त असते रे अंशू. म्हणजे आपल्या माणसांविषयी आपलं प्रेम, आपली माया हे आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे की अधीराचं आणि तुझं लहानपणापासून फारसं काही पटत नाही, पण भावा बहिणींमधलं प्रेम ना, जेव्हा ती सासरी राहते ना तेव्हा कळतं रे खरं. आपल्या जवळचं माणूस आपल्यापासून लांब गेलं ना की मन कसं खायला उठतं रे. म्हणजे कितीही वाद झाले ना आपल्यात, तरी सुद्धा त्याच्यामध्ये मायेचा ओलावा असतो. मायेचा ओलावा, माय फूट. आय थिंक आजीने आज इमोशनल मूवी बघितली असावी. अरे देवा, काय ग? अगं ती ट्यूबलाईट राहिली बघ पुसायची. सगळी काळं काळं झालंय, ती जळमट पण काढावी लागणार आहेत आपल्याला. हा, सगळी ती कामं करायची आहेत तेव्हा. करूया. किचन मध्ये पण सामान आणलंय, ते भरून ठेवायचंय. हो भरते. हल्ली नाही होत ग, हल्ली नाही होत. बापरे, एवढी कामं करायला ना सांधे सगळे दुखायला लागलेत. पण कोणाला काही पडले का याचं? काही नाही, मरेपर्यंत बहुतेक कामं करावी लागणार आहेत. अजून काय आई अगं असं का बोलतेस तू? मग काय, तू असताना घर किती टापटीप असायचं. एखादं काम जर राहिलं ना माझ्याकडनं तर दुसरं हात पण नाही लावत. ही तर काय नुसती बसून असते मट्ट. अनन्या, ती वरची बॅग बघ जरा, बघू काय काय आहे ते. काढ. नंदू 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 ठेव ठेव. अगं काय करतेस तू? हा? आल्या तुला कामाला लावलं? ओ, आल्याला तुम्ही सुरू करू नका, जरा ऐकून घ्या. सुष्मिता, तुझ्या आईला सांग गप्प राहा म्हणावं. माहेरपणासाठी आलेल्या लेकीकडून कामं करून घेते, लाज कशी वाटत नाही मी म्हणतो. बाबा एक मिनिट. तू सांग, ते दुखतात ना माझे. काय धाड भरली नाही तिला, सांग तुझ्या आईला. आत्ता तिला फिरायला घेऊन जा, दुसऱ्याच्या पैशानी फुकटेगिरी करायला, खरेदीसाठी. लगेच तयार होईल बघ, सगळं दुखणं विसरून जाईल. बाबा काय बोलता तुम्ही? सर ऐकून तरी घ्या ना, ऐकून तरी घ्या ना बोलायच्या अगोदर. अगं पण मी तुला सांगितलं होतं ना, ही सगळी कामं आल्यावर मी करेन म्हणून. जरा थांबायचंच ना.